ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी मुंबईतील अनेक मार्गावरती जी होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती टळलेली दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे ईस्टर्न फ्रीवे या महामार्गावरती आणि याच्याच उड्डाणपूल म्हणजे डॉकयार्ड रोडवरती असलेल्या या उड्डाणपुलावरती आपण पाहू शकता गेले 3 दिवसापासून पहाटेच्या वेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। मात्र आज या ठिकाणी कुठलीही वाहतूक कोंडी या ठिकाणी दिसत नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर आंदोलन केल्यानंतर याच डॉकयार्ड रोडवरती परिसरातील या पुलाखाली आणि या महामार्गाखाली आसरा घेत अनेक मराठी आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येऊन आपल्या गाड्या ज्या आहेत त्या पार्किंग करून या ठिकाणी झोपत असलेले चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। आपण पाहू शकता खाली की मोठ्या प्रमाणात मराठी आंदोलनकर्त्यांच्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपला निवारा जो आहे तो घेतल्यानंतर या ठिकाणी विश्रांतीसाठी रात्रीच या ठिकाणी सगळ्या गाड्या घेऊन जे आंदोलनकर्ते ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आता पहाटेची वेळ झाली आहे। काही आंदोलनकर्ते आता उठून आंघोळ करून नाश्ता करून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेल्या आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील ज्यांचं आमरण उपोषण सुरू आहे त्या आमरण उपोषणमध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी जात असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। मात्र गेले 3 दिवसापासून जी वाहतूक कोंडी आपण पाहायला गेलं तर ईस्टर्न फ्रीवे या महामार्गावरती सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती आणि त्यामुळे चाकरमान्याचे मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र आज सकाळपासूनच पाहिलं तर या महामार्गावरती कुठलीही वाहतूक कोंडी या ठिकाणी दिसत नाही। मात्र या अजून देखील या ईस्टर्न फ्रीवे या महामार्गावरनं मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक मराठी आंदोलनकर्त्यांच्या गाड्या यांचा ताफा या हायवेवरती दिसून येत आहेत। मात्र सध्या तरी पाहिलं तरी वाहतूक कोंडीपासून कुठेतरी चाकरमाने असतील किंवा वाहन चालक असेल यांना सुटकेचा श्वास आज मिळालेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुभाष सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।